हॅलो स्टुडंट्स, आपण लास्ट लेक्चरमध्ये एक्सरसाइज 2.1 क्वेश्चन नंबर 5 पर्यंतचा भाग पाहिलेला होता. आता मी क्वेश्चन नंबर 6 पासून 9 पर्यंत हे आपण प्रॉब्लेम्स आपण पाहणार. ओके, नाव 6 क्वेश्चन बघा. एक्सरसाइज 2.1 क्वेश्चन नंबर 6, फाइंड ऑल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स म्हणजेच ट्रिग्नोमेट्रिक रेशोज of angle in standard position whose terminal arm passes through point 3 minus 4. बघा, स्टँडर्ड अँगल असं त्यांनी सांगितलंय आणि त्याचा टर्मिनल आर्म जो आहे तो 3 minus 4 या पॉइंट मधून पास होतो. कोऑर्डिनेट सिस्टीम ड्रॉ केली. आपला अँगल XOA हा स्टँडर्ड पोझिशन मध्ये, त्याचा जो टर्मिनल आर्म आहे तो बघा, x कोऑर्डिनेट 3 आहे, y कोऑर्डिनेट -4 आहे. 3 minus 4 मधून तुमचा तो टर्मिनल आर्म पास होतो. तर हा जो काही अँगल आहे त्याचे सगळे तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक रेशोज किंवा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स पाहिजे. हा अँगल थीटा असं समजा. हा सगळा अँगल जो आहे तो थीटा. ठीक आहे. आता यासाठी काय करायचं, हे काही आपलं नेहमीसारखं जर स्टँडर्ड युनिट सर्कल असतं तर हे सोपं होतं, कारण पॉईंट पी चे तुम्हाला कोऑर्डिनेट्स मिळाले की साइन थीटा कॉस थीटाच्या व्हॅल्यू लगेच मिळेल. पण इथं ही जी रेडियस आहे, आता असं धरून चला की समजा यातनं एक सर्कल पास झाले असं विचार करा. सर्कल, तर ती सर्कलची रेडियस असणार आहे. हे जे डिस्टन्स आहे ती सर्कलची काय असणार आहे, रेडियस असणार आहे. मग आपला नेहमीसारखा हा पी पॉइंट आहे. ड्रॉ पीएम परपेंडिक्युलर एक्स ऍक्सिस. ड्रॉ पीएम परपेंडिक्युलर एक्स ऍक्सिस. आता हे जे हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे ते एक्स कोऑर्डिनेट एवढं असतं, त्यामुळं हे डिस्टन्स जे आहे ते OM हे जे डिस्टन्स आहे ते 3 युनिट्स इतकं आहे. व्हर्टिकल डिस्टन्स असताना व्हर्टिकल डिस्टन्स हे मॉड ऑफ y कोऑर्डिनेट एवढं असतं. मी म्हणून तुम्हाला मागं मॉड सारखं सांगायचं बघा. हे जे व्हर्टिकल डिस्टन्स आहे हे y कोऑर्डिनेट एवढं असतं. आता y कोऑर्डिनेट -4 आहे, मग त्या ट्रायंगलची साइड -4 आहे असं पण म्हणणार का? नाही, तर ती साइड 4 आहे. 4 मॉड ऑफ -4. मग पायथागोरस थेरम तुम्हाला OP, हा पी पॉइंट येत आहे, OP 3, 4, 5 तुम्हाला मिळून देईल, म्हणजे R मिळेल तुम्हाला, R. आणि मग याच्यावरून आपण साइन थीटा कॉस थीटा इन टर्म्स ऑफ x, y आणि r ज्या डेफिनेशन आहेत त्याचा वापर करून आपण हे पुढे सिम्प्लिफाय करायचं. कसं, लक्षात, लेट अँगल XOA be in standard position such that measure angle XOA equals theta. The terminal arm passes through point P bracket मध्ये 3 minus 4. Terminal arm passes through 3 minus 4. Draw PM perpendicular x axis. Draw PM perpendicular x axis. Therefore, length OM equals 3. OM ची length 3 units. Horizontal distance x coordinate. Vertical distance y coordinate. Length OM 3 units. Length PM 4 units. आणि पायथागोरस थेरम वापरून तुम्ही OP मिळवणार आहात. इन ट्रायंगल OMP, OP square equals OM square plus PM square. यामध्ये OM3 PM4 हे रिप्लेस करून सगळं सिम्प्लिफाय करून तुम्हाला OP इक्वल्स 5 युनिट्स मिळणार आहे. हे इथे लिहिलेलं आहे. ठीक आहे. मग आता मला सांगा, पॉइंट P जो आहे की नाही बघा, हा याचा हा x कोऑर्डिनेट आणि हा y कोऑर्डिनेट आहे, आणि आपल्याला हे आता रेडियस r मिळाली सर्कलची आपली. समजा इथं तुम्ही सेंटर घेता आणि हे त्यातून जर सर्कल ड्रॉ केलं तर सर्कलची इथे रेडियसच आहे. मग बाय डेफिनेशन ऑफ PR, by definition of trigonometric ratios, sin theta
आता y अपॉन r म्हणायचं, नुसतं y नाही, कारण स्टँडर्ड युनिट सर्कल असेल तेव्हा r1 असते रेडियस, म्हणून आपण ते नुसतं y म्हणतो. आता y अपॉन r, y म्हणजे y कोऑर्डिनेट -4/5. बघा त्या अँगलचा टर्मिनल आर्म फोर्थ क्वाड्रंट मध्ये साइन नेहमी निगेटिव्ह असतो. फोर्थ क्वाड्रंट मध्ये फक्त कॉस पॉझिटिव्ह, कॉस आणि सेक. कॉस थिटा x अपॉन r, कॉस थिटा x अपॉन r, x म्हणजे x कोऑर्डिनेट 3, हे बघा हा x कोऑर्डिनेट हा y कोऑर्डिनेट 3/5. tan थिटा y अपॉन x, म्हणजेच या दोघांचे डिव्हिजन. आता मी स्टेप डायरेक्ट करतोय, -4/5 डिवायडेड बाय 3/5 म्हणजे -4/3. आणि आता यांचेच सगळे पलीकडे काय लिहायचं आपल्याला, रेसिप्रोकल. टॅनचा रेसिप्रोकल कॉट, कॉसचा सेक आणि साइनचा कोसेक. यानुसार हा क्वेश्चन तुम्ही कंप्लीट करायचा. ओके ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन. If cos theta equals 12/13, if cos theta equals 12/13 and 0 less than theta less than pi by 2, 0 less than theta less than pi by 2, find the value of दोन तुम्हाला टर्म्स विचारले, sin square theta minus cos square theta upon 2 sin theta cos theta and 1 upon tan square theta. या दोघांच्या तुम्हाला व्हॅल्यूज विचारले. आपण जरा पहिल्यांदा याच्याबद्दल आपण जरा बघून घेऊ. ओके, हे जे इथे नोटेशन असतं हे एकूण त्याच्यामध्ये तुम्हाला हे मी 4 प्रकारे लिहून दाखवतो, म्हणजे 4 क्वाड्रंट साठी 4 प्रकारे असं म्हणलं मी. हे 0 लेस दॅन थिटा लेस दॅन पाय बाय 2, किंवा हेच असं लिहितात 0 लेस दॅन थिटा लेस दॅन 90. ह्या दोन्हीचा अर्थ एकच, म्हणजे थिटा 0 डिग्री टू 90 डिग्रीच्या दरम्यान आहे. हे बघा एकदा परत दाखवतो इथे, 0 to 90, 90 to 180 म्हणजे सेकंड क्वाड्रंट, 180 to 270 थर्ड क्वाड्रंट आणि 270 to 360 हा फोर्थ क्वाड्रंट असतो. डिग्री मध्ये 0, 90, 180, 270 आणि पुन्हा 360. आणि हेच रेडियन मध्ये 0 to 90, 90 म्हणजेच पाय बाय 2, 180 म्हणजे पाय, 180 म्हणजे पाय, 270 म्हणजे 3 पाय बाय 2 आणि 2 पाय म्हणजे 360. 2 पाय म्हणजे 360. मग आता 0 लेस दॅन पाय बाय 2 चा अर्थ अँगलचा टर्मिनल आर्म फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, जिथं ऑल टीआर काय असतात पॉझिटिव्ह असतात. दुसरा बघा, पाय बाय 2 लेस दॅन थिटा लेस दॅन पाय, ह्याची जरा सवय व्हायला वेळ लागते पण प्रॅक्टिस करा. पाय बाय 2 लेस दॅन थिटा लेस दॅन पाय किंवा 90 लेस दॅन थिटा लेस दॅन 180, म्हणजे हा झाला सेकंड क्वाड्रंट. टर्मिनल आर्म तुमचा थिटा जो काय अँगल आहे त्याचा टर्मिनल आर्म तुमचा सेकंड क्वाड्रंट मध्ये येतो असा त्याचा अर्थ आहे. पुढे बघा, पाय लेस दॅन थिटा, इथे बघा पाय लेस दॅन थिटा लेस दॅन 3 पाय बाय 2 किंवा 180 लेस दॅन थिटा लेस दॅन 270. ह्या दोन्हीचा अर्थ एकच. पाय टू 3 पाय बाय 2 म्हणजे अँगलचा टर्मिनल आर्म थर्ड क्वाड्रंट मध्ये, जिथं टॅन थिटा पॉझिटिव्ह असतो, टॅन आणि कॉट अर्थात बाकी सगळे निगेटिव्ह असतात. आणि शेवटी 3 पाय बाय 2 लेस दॅन थिटा लेस दॅन 2 पाय किंवा 270 लेस दॅन थिटा लेस दॅन 360. 3 पाय बाय 2 पासून 2 पाय पर्यंत किंवा 270 डिग्री पासून 360 डिग्री. हे एकदा स्वतः असं ड्रॉ करून बघायचं, स्वतः 0, 90, 180 असं लिहायचं म्हणजेच ते कळतं. त्यामुळं हे जे हा भाग आहे तो आता इथं पुढे कायमचा लक्षात ठेवायचा तुम्हाला. ह्याचा अर्थ काय या नोटेशनचा, म्हणजेच या नोटेशनचा अर्थ काय, तर अँगल तुमचा फर्स्ट क्वाड्रंट मध्ये, इथं सेकंड आहे, इथं थर्ड आहे, इथं फोर्थ. लक्षात आलं. आता इथं बघा तुमच्या क्वेश्चन मध्ये 0 लेस दॅन थिटा लेस दॅन पाय बाय 2 असं दिले, याचा अर्थ तुमचा अँगलचा टर्मिनल आर्म जो आहे तो फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. ओके ओके, कॉस थिटा इक्वल्स 12/13 दिलेले आहे आणि तुम्हाला हे दोन रेशो विचारले. जसं आपण 10th स्टँडर्ड मध्ये आयडेंटिटीचा वापर करून
बाकी सगळे टी आर मिळत होतो तसेच तुम्हाला इथे मिळवायचं आहे. फक्त ह्याच्यावर लक्ष पाहिजे, हा फर्स्ट क्वाड्रंट आहे म्हणजे तुमचे सगळेच्या सगळे टी आर काय असले पाहिजेत, पॉझिटिव्ह असले पाहिजे. म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये साइन म्हणजे प्लस मायनस साइनचा फारसा विषय इथे येणार नाही. ओके, बघा कॉस थिटाची व्हॅल्यू दिली, याच्यावर आपण आता साइन थिटा पहिल्यांदा मिळवून घेऊया. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 ही आयडेंटिटी लिहायची. मग साइन हे जर ट्रान्सफर केले मी कॉस, तर साइन स्क्वेअर थिटा इक्वल्स 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा, 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. तर कॉस थिटाचा स्क्वेअर म्हणजे 12/13 चा स्क्वेअर इक्वल्स 1 मायनस 144/169. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, आन्सर 25/169 आलं. ठीक आहे. आता इथं साइन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू, देयरफॉर साइन थिटा इक्वल्स आता याचं स्क्वेअर रूट अर्थात प्लस ऑर मायनस 5/13, प्लस ऑर मायनस 5/13 स्क्वेअर रूट आहे त्याचं. पण मला सांगा थिटा कुठल्या क्वाड्रंट मध्ये, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. देयरफॉर साइन थिटा इक्वल्स पॉझिटिव्ह 5/13 आणि समोर फक्त रिझन द्यायचं 0 लेस दॅन थिटा लेस दॅन π/2. म्हणजे थिटा फर्स्ट क्वाड्रंट मधला हे रिझन दिल्यामुळे साइन थिटा काय मिळाला तुम्हाला, पॉझिटिव्ह मिळाला. ठीक आहे. बघा आता काय काय लागणार आहे तुम्हाला, साइन मिळाला, कॉस दिलेला आहे ऑलरेडी, साइन कॉस, त्याच्यानंतर टॅन पण आपल्याला लागणार आहे. मग टॅन काढून घेऊया. सांगा टॅन थिटाची व्हॅल्यू काय असेल सांगा, तर साइन थिटा अपॉन कॉस थिटा. सांगा साइन थिटा किती आहे, 5/13 आणि कॉस थिटा किती आहे बघा, 12/13 आहे. कॉस थिटा किती आहे, 12/13 अपॉन 13 कॅन्सल झाले. टॅन थिटाची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला, सॉरी 5/12 मिळाली. टॅन थिटाची व्हॅल्यू किती मिळाली, 5/12. त्याच्यानंतर हा रेशो कन्सिडर म्हणायचं, साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन 2 साइन थिटा कॉस थिटा इज इक्वल टू साइन स्क्वेअर थिटा म्हणजे याचा स्क्वेअर 5/13 डायरेक्ट स्क्वेअर करून रिप्लेस केला तरी चालतो, 25/169 मायनस cos square theta 144/169 divided by 2 sin theta cos theta multiplication 5/13 12/13 5/13 into 12/13. आता वरती म्हणजे न्यूमरेटर मध्ये हे जे दोन फ्रॅक्शन्स आहेत त्यांचे डिनॉमिनेटर सेम आहेत. म्हणजे 25 मधनं 144 मायनस करा, 25 मधनं 144 मायनस करा आणि मग येणाऱ्या आन्सरला मायनस साइन द्या. माझ्यामध्ये 119 येईल बघा डिफरन्स, 119 आणि त्याला अपॉन किती आहे, 169. 12 5 to the 10 10 into 12 120 अपॉन 169 13 दोघांचा कॉमन डिनॉमिनेटर कॅन्सल, फायनल आन्सर -119 अपॉन 120 हे या रेशोचा आन्सर झाला. आता दुसरा 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा विचारले तुम्हाला, त्यातला सेकंड रेशो काय विचारलाय, 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा. 1 अपॉन tan स्क्वेअर थिटा इक्वल्स 1 अपॉन सांगा tan थिटा आपल्याकडे किती आहे बघा, 5/12 5/12 चा स्क्वेअर म्हणजे 1 अपॉन 25/144 वरती गेले न्यूमरेटर मध्ये, तर 144 अपॉन 25 हे त्याचं फायनल आन्सर. ओके, ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 8. युजिंग टेबल्स इव्हॅल्युएट द फॉलोइंग. तर इथे युजिंग टेबल्सचा अर्थ काय, तर यातल्या ज्या तुम्हाला लागणाऱ्या व्हॅल्यूज आहेत ट्रिग्नोमेट्रिक रेशोज जे आहेत, उदाहरणार्थ कॉस स्क्वेअर π/3, तर या व्हॅल्यूज टेबलमधनं पाहायला हरकत नाही असं त्याचा अर्थ आहे. पण आपण प्रॅक्टिसनं आपण त्या पाठ करून ठेवलेल्या असतात, त्यामुळे काही टेबल बघायची गरज नसते आपल्याला. ओके, त्यातला मी एक क्वेश्चन फक्त केलाय, राहिलेला तुम्ही करायचा आहे.
cos स्क्वेअर 0 प्लस cos स्क्वेअर पाय बाय 6 प्लस cos स्क्वेअर पाय बाय 3 प्लस cos स्क्वेअर पाय बाय 2. अजूनही तुम्हाला फारशी जर सवय झाली नसेल तर एकदा मी पुन्हा सांगतो. हे बघा, पाय रेडियन म्हणजे 180 डिग्री, म्हणजे ट्वाइस पाय म्हणजे 360 डिग्री, पाय बाय 2 म्हणजे 90 डिग्री, पाय बाय 3 म्हणजे 60 डिग्री. तुम्ही फक्त पाय जागी 180 रिप्लेस करून बघा. 180 अपॉन 3 म्हणजे 60, फार लवकर समजतं. पाय बाय 4 म्हणजे 45 डिग्री, पाय बाय 6 म्हणजे 30 डिग्री, पाय बाय 12 म्हणजे 15 डिग्री. फार आपल्याला याच्यापुढे काही फारसं लागत नाही, पण हे निदान एवढे तर आपल्याला पाठ पाहिजे. बघा सांगा, cos 0 1 चा स्क्वेअर प्लस cos पाय बाय 6. आता पाय बाय 6 म्हणजे 30 डिग्री. मग cos 30 ची व्हॅल्यू तुम्हाला पाठच पाहिजे. cos 30 √3/2 त्याचा स्क्वेअर, cos 60 पाय बाय 3 बघा, cos 60 हाफ त्याचा स्क्वेअर, आणि cos 90 क्वाड्रंटल अँगल मध्ये आपण पाहिले किंवा 10वीत पण पाहिले आपण. cos 90 ची व्हॅल्यू 0 आहे. स्क्वेअर लिहिला काय, नाही लिहिला काय. ओके, मग 1 चा स्क्वेअर 1, इकडे 3/4, हे 1/4 आणि प्लस 0 1 ॲज इट इज. इथं दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहे. 3 + 1 4, 4/4 म्हणजेच 1. हा रेशो 1, 1 + 1 2, फायनल आन्सर 2. या प्रकारे उरलेला एक त्यातला क्वेश्चन आहे तो आपला आपण पूर्ण कराल. ओके, now last question, that is question number 9. Find other trigonometric functions if. तुम्हाला त्या 4 प्रॉब्लेम दिलेत. मी त्यातला कुठलाही एक करून दाखवणार तुम्हाला की त्यानुसार तुम्हाला राहिलेले सगळे करता येतात. ओके, फक्त तिथं शेजारी जो क्वाड्रंट दिलेला असतो की नाही, क्वाड्रंट टर्मिनल आर्म कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे, किंवा थिटा लाईज इन विच क्वाड्रंट, किंवा अँगल ए असेल तर ए लाईज इन विच क्वाड्रंट, त्याच्यावर फक्त काळजीपूर्वक लक्ष पाहिजे. आता फर्स्ट क्वेश्चन मध्ये थिटा 180 लेस दॅन थिटा लेस दॅन 270, 180 to 270 म्हणजे तो थर्ड क्वाड्रंट आहे, हे कळलं पाहिजे. किंवा सेकंड क्वेश्चन मध्ये ए लाईज इन सेकंड क्वाड्रंट क्लिअर सांगितलंय, ए लाईज इन सेकंड क्वाड्रंट. थर्ड क्वेश्चन मध्ये एक्स लाईज इन थर्ड क्वाड्रंट म्हणलेलं आहे, आणि शेवटचा tan x जो आहे त्यामध्ये एक्स लाईज इन फोर्थ क्वाड्रंट असं त्यांनी म्हणलेलं आहे. ओके, आता त्यातला मी शेवटचा क्वेश्चन करून दाखवतोय. tan x इक्वल्स एक रेशो देतील आणि उरलेले सगळे म्हणजे 6 पैकी तुम्हाला एक देतात आणि उरलेले सगळे तुम्हाला शोधायचे असतात. ठीक आहे, सांगा tan x इक्वल्स काय दिलं बघा तुम्हाला. tan x ची व्हॅल्यू -5/12 -5/12 आणि पुढे काय म्हणलंय, x लाईज इन काय म्हणलंय बघा, x लाईज इन फोर्थ क्वाड्रंट. मग तुम्ही ते कशा प्रकारे सांगू शकता फोर्थ क्वाड्रंट आहे बघा. 3π/2 लेस दॅन x लेस दॅन 2π और 3π/2 to 2π. मगाशी मी त्यासाठी हे करून दाखवलं तुम्हाला. हा, और 270 लेस दॅन x लेस दॅन 2π म्हणजे 360. फोर्थ क्वाड्रंट आहे हे असं आपण सांगू शकतो. ओके, आता tan आयडेंटिटी वापरून 1 + tan स्क्वेअर थिटा इक्वल्स sec स्क्वेअर थिटा म्हणजे तुम्हाला सेक मिळतो. सेक मिळाला की कॉस मिळतो, मग त्याच्यानंतर साइन मिळतो. असं करत सगळे रेशो हे कितीतरी वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही सोडवू शकता. पण पहिल्यांदा सुरुवात नेहमी आयडेंटिटीने करायची. ठीक आहे, बरं सुरुवात अशी करायची. वी नो दॅट 1 + tan स्क्वेअर थिटा इक्वल्स sec स्क्वेअर थिटा. मी डायरेक्ट sec स्क्वेअर थिटा सुरुवात करणार होतो, पण तुम्हाला अजून तशी सवय नसेल सगळ्यांना. 1 + tan स्क्वेअर x इक्वल्स sec स्क्वेअर x. 1 + tan स्क्वेअर थिटा इक्वल्स sec स्क्वेअर थिटा. मग त्यामध्ये tan रिप्लेस करूया आपण. 1 + सांगा -5/12 चा स्क्वेअर इक्वल्स sec स्क्वेअर x ॲज इट इज. 1 + 25/144 is equal to sec square x. Cross multiplication 169/144 is equal to sec square x. आता आपण स्क्वेअर रूट घेणार. therefore sec x equals ±13/12. पण क्वाड्रंट कुठला आहे सांगा. हा फोर्थ क्वाड्रंट आहे. फोर्थ क्वाड्रंट मध्ये हे बघा असं लक्षात ठेवा.
ऑल साइन टॅन कॉस. इथं कॉस पॉझिटिव्ह असतं म्हणजे सेक देखील पॉझिटिव्ह असतं. मग आपल्याला सेक एक्स काय मिळेल? देअरफॉर सेक एक्स इक्वल्स पॉझिटिव्ह 13/12. का रिझन का त्याला? तर यातलं कुठलंही घ्यायचं. 3π/2 लेस दॅन एक्स लेस दॅन 2π. म्हणजे तुमच्या अँगलचा टर्मिनल आर्म जो आहे तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये झालं. आता आपल्याला काय मिळालं सांगा? तर सेक थिटा मिळाला. आता सेक थिटा मिळाला त्याच्यावरून रेसिप्रोकल त्याचा कॉस थिटा मिळतो बरोबर. देअरफॉर सांगा आता कॉस एक्स किती असेल? 1/sec x एवढा असेल म्हणजे 1/13/12. 12 वरती गेली म्हणजे तुम्हाला कॉस मिळाला 12/13. आता आपल्याला साइन पाहिजे. मला सांगा या टॅन मध्ये साइन अपॉन कॉस असं असतं की नाही? मग तिथं असं लिहायचं बघा, टॅन एक्स इक्वल्स साइन एक्स अपॉन कॉस एक्स. ह्यातलं तुम्हाला टॅन आणि कॉस माहिती आहे, साइन विचारलाय, कॉस ट्रान्सफर करायचं म्हणजे टॅन एक्स इंटू कॉस एक्स इज इक्वल टू साइन एक्स. सांगा टॅन एक्स ची व्हॅल्यू किती आहे? -5/13. कॉस किती आहे? टॅन एक्स -5/12 आहे. पुढं 12/13 cos x इज इक्वल टू sin x आहे. 12 कॅन्सल झाले. फायनल आन्सर sin x इक्वल्स काय आलं तुम्हाला? तर -5/13. साइन मिळाला, इथे कॉस मिळालाय तुम्हाला. आता काय राहिलं सांगा? साइन मधून लगेच कोसेक त्याचा रेसिप्रोकल. देअरफॉर कोसेक x इक्वल्स 1/sin x म्हणजे थोडक्यात त्याचा रेसिप्रोकल -13/5 मिळाला. आता फक्त एक उरलाय कॉट. तो कॉट एक्स म्हणजे 1/tan x. टॅनचा रेसिप्रोकल नाही का तो? सांगा टॅनची व्हॅल्यू किती आपल्याकडे? -5/12 म्हणजे त्याचा रेसिप्रोकल किती आला सांगा? -12/5. हे अशा प्रकारे एक रेशोवरून तुम्हाला सगळे मिळवता येतात. फक्त ज्यावेळेस तुम्ही स्क्वेअर रूट घ्याल तर प्लस और मायनस साइन न विसरता द्या आणि क्वाड्रंट बघून तो रेशो म्हणजे आता ऑल साइन टॅन कॉस मी जे दाखवलं ना तो ते पाहून त्याचं साइन ठरवा. एकदा त्याचं साइन ठरलं की मग पुढं फारसं आपल्याला चेक करावं लागत नाही. त्यानुसार उरलेले जे 2-3 क्वेश्चन्स आहेत हे पूर्ण करा. ठीक आहे. आता मी याच्यात तुम्हाला बराच भाग सलग शिकवलाय त्यामुळं हे सगळं काम संपायला तुम्हाला साधारण 1 ते 2 दिवसाचा आता मी अवधी देणार आहे. म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ लगेच पोस्ट करणार नाहीये. 1-2 दिवस मी म्हटल्याप्रमाणे गॅप घेणार आहे कारण तुमचं सगळं पूर्ण होणं आवश्यक आहे वहीमध्ये. एवढ्या सगळ्या गोष्टी कंप्लीट करून ठेवा. ओके.